बिग बॉस मराठी ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स 9 लोक नॉमिनेट आहे घरात. तर कोण कोण बॉटमला आहे, कोण कोण घराबाहेर शक्यता आहे जायची, सांगते मी तुम्हाला. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या मित्रांनो की नो एविक्शन व्हायचे चान्सेस सर्वात जास्त आहे. या वीकमध्ये नो एविक्शन होऊ शकतो, कोणाचंच एविक्शन नाही होणार. आणि जर कोणाचं झालंच तर मी सांगतेच बॉटमला कोण आहे आणि कोण जाऊ शकतो. आणि घरात सध्या काय चाललं आहे तर 2-3 प्रोमो जे आऊट झाले. रात्री मी तुम्हाला सांगितलं जसं एक प्रोमो आऊट झाला आहे ज्यामध्ये प्राजक्ताच्या अंगावर राखी जी आहे पीठ टाकताना दिसती. आणि आपल्याला वाटलं राखी हे काय करते, तर राखी बरोबर आहे ना, घरात हे कोणी ड्युटी करायला तयार नाही आहे. त्याच्या आधीचा एक प्रोमो आऊट झाला आहे ज्यामध्ये राखी मेकअप करत असते, तिकडं प्राजक्ता पण काहीतरी केस वगैरे विंचरत असते, आवरत असते तिचं. आणि राखी तिला एकदम शांतपणे म्हणते का तू झाडू वगैरे मारून घे. तर तिला कॅप्टनच्या ठिकाणी बिग बॉसने नेमलं आहे. तर यांना ऐकणं भाग आहे. आणि घरात साफसफाई काहीच करत नाही आहे. खरं सांगायचं तर घरात नुसती घाण पडेल असते, इतकं अनहायजेनिक केलं आहे. इवन सोनाली राऊत पण बाहेर आली तर तिने प्रश्न म्हणजे उपस्थित केले होते या गोष्टींवर. आणि खरोखर घरात आहे ना अनहायजेनिक मला वाटतं सगळं वातावरण असल्यामुळे ना मला वाटतं कदाचित आयुष पण आजारी पडला असावा, कोणी पाहिलं. सोनाली राऊतची पण तब्येत बिघडली होती. पण आता जेव्हा राखी तिला सांगते प्राजक्ताला की तू झाडू वगैरे मारून घे, तर ती म्हणते माणसांना सांग, मुलांना सांग म्हणते. म्हणजे सगळे काय मुलांनीच ठेके उचलले का. आणि घरात तन्वीन ते काय करताय, म्हणजे स्वयंपाक करताय. तन्वी म्हणा, राखी म्हणा, कोणी पण म्हणा, हे स्वयंपाक करताय. तर प्राजक्ता मला आहे ना खरोखरच जास्त करून ड्युटी करताना दिसलेली नाही. कोणाला दिसली असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर इथे बोलली राखी का तिला झाडू मारून घे, तर ती म्हणते मी नाही करणार, माणसांना सांग वगैरे, किंवा मग जे मेन्स आहे घरामध्ये मेल आहे त्यांना सांग. आणि मग राखी बोलली का नाही तुम्हाला ऐकावं लागेल आणि तुम्हाला करावं लागेल, जे एकदम बरोबर आहे ते. मग त्याच्यानंतर रुचिता तिला भर घालत होती का नाही करणार आहे, जा काय करायचं कर. मग तिने तसं पाऊल उचलल्यावर, पीठ फेकल्यावर मग हिला कशाला राग यायला पाहिजे. जर तुम्ही घरात ड्युटीज करायला तयार नाही आहे, बिग बॉसनी धडधडीत सांगितलं आहे तुम्हाला की तुम्हाला करायची आहे घरात कामं, तर करत का नाही. आणि मग हे जे गोष्टी झाल्या त्याच्यावर कशाला म्हणायचं मग, म्हणजे प्रश्न कशाला उपस्थित करायचे. मग तुम्ही जर ड्युटीज करत नाही आहात, मला तर वाटतं बिग बॉसने एकदा सांगून द्यायला पाहिजे स्पष्टच की राखी जो ड्युटी करणार नाही त्याची कंप्लेंट करायची माझ्याकडे. मी त्यांना कॅप्टन्सीमधनं पण आऊट करेल आणि नॉमिनेशन 2 वीकचं नॉमिनेशन देऊन टाकल. बघा कशी ड्युटी करत नाही. तर हे एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, चला आपण वोटिंग ट्रेंड बघून घेऊ. म्हणलं पहिले प्रोमोचं सांगून द्यावं, मग वोटिंग ट्रेंड. वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात बॉटमला आहे प्राजक्ता, नंबर 9ला आहे प्राजक्ता. आणि प्राजक्ताचे घराबाहेर चान्सेस जास्त दिसत आहे. मी म्हणते नो एविक्शन तर करूच नका, प्राजक्ताला खरंच बाहेर काढा. नंतर नंबर 8वर आहे रुचिता, नाही मिळते बोट्स घरात विलन म्हणून. भाऊने धक्क्याच्या बाहेर तिला तर बसवलं, म्हणजे भाऊच्या धक्क्यावर बसवलंच नाही, तिला जागा दिली नाही. पण सुधारण्याचं नाव काही घेत नाही मॅडम. तर तिने काल जसं नॉमिनेशन म्हणजे दीपालीचं करताना डायरेक्ट बोलली की मी थुंकली होती तुमच्यावर, त्याबद्दल मी सॉरी म्हणते, असं काहीतरी बोलली ती. तुम्ही बघितलं असेल. आणि हे जे बोलणं होतं ना हे एकदम चुकीचं होतं बाई, एकदम चुकीचं होतं. काही म्हणा तुम्ही, हे बोलणं एकदम चुकीचं होतं. आणि तिथं ती बोलली तोंडावर, ठीक आहे. आणि नंबर 8वर रुचिता आहे, तिचं तोंड चालूच आहे, तिचं तोंड गप्प व्हायचं नाव घेत नाही. आणि लोकांचे वोट्स येत नाही, हेट मिळतोय बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर सगळ्यात मोठी गोष्ट तर तेव्हा झाली जेव्हा विशाल म्हणतो ती मला आवडते, तिला विशाल आवडतो. वेगळा लव अँगल चालू यांचा. नंबर 7वर आहे दीपाली. दीपालीला पण वोट्स इतके येत नाही आहे, दीपाली दुसऱ्यांचे मुद्दे उचलते आहे. नंबर 6वर आहे प्रभू शेळके. नंबर 6वर आहे प्रभू शेळके. तर नंबर 5वर आहे इथे सागर कारंडे. शॉक लागला ना, घरात काहीच गेम खेळत नसताना सागर कारंडे नंबर 5वर. नंबर 4वर आहे अनुश्री माने. अनुश्री मानेचा पण म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवून जी दिसते आपल्याला अनुश्री माने इथे. अनुश्री माने नंबर 4वर. तर नंबर 3वर आहे सचिन कुमावत.
खानदेशकर जबरदस्त सपोर्ट आणि वोट करत आहे. आणि सचिन कुमावत कालपासून गेममध्ये थोडे ॲक्टिव्ह दिसत आहे. ज्याप्रमाणे राखीच्या तोंडावर पाणी मारलं त्यांनी, आज रात्री तो क्यूऑस सगळा बघायला मिळणार आहे आपल्याला, भांडणं. नंतर नंबर 2वर आहे राकेश यस, ज्याच्यासाठी बिग बॉस फायस्ट आहे. येस, बिग बॉस बाजू घेता. राकेशनी काल जसं केलं, कैचीने ती वेणी कापण्याचं काम केलं. बिग बॉसने यार बाद करायला पाहिजे होतं राकेशला, पण तरी पण ठेवलं. शॉकिंग आहे. ठीक आहे, आता ते काय राकेशला सपोर्टच करत आहे बिग बॉस. मला तर वाटतं राकेशला विनर करायचं ठरलेलं आहे त्यांचं. नंबर 2वर राकेश तर नंबर 1वर आहे रोशन. येस, 2वर राकेश तर नंबर 1वर आहे रोशन. रोशन भजनकरला जबरदस्त वोट आणि सपोर्ट मिळतोय. आणि नंबर 1वर आहे रोशन, नंबर 2वर आहे राकेश, नंबर 3वर आहे सचिन, नंबर 4वर आहे अनुश्री, नंबर 5वर आहे सागर कारंडे, नंबर 6वर आहे प्रभू, नंबर 7वर आहे दीपाली, नंबर 8वर आहे रुचिता आणि नंबर 9वर आहे प्राजक्ता. सिंगल एविक्शन करायचं म्हटलं तर प्राजक्ताच जाईल यावेळेस घरातनं. आणि कदाचित बिग बॉस कराल तर सिंगल कराल, नाही तर नो एविक्शनचे चान्सेस तर मला सर्वात जास्त दिसत आहे इथे. तर त्याच्यामुळे जाईल तर प्राजक्ता जाईल. बघूया, येतो ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगते मी तुम्हाला. नंतर बघूया यामध्ये काही ना काही चेंजेस होतील, वर खाली नावं होतीलच. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स मी रात्री रिव्ह्यूच्या दरम्यान सांगेल, किंवा मग रात्री सांगण्याचा प्रयत्न करते, तर मग उद्या सांगते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.